आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या पीडित कुटुंबापाशी मी आहे आणि राहुल गांधी यांनी या कुटुंबासोबत फोनवरून संवाद देखील साधलेला आहे. त्याचबरोबर न्यायाच्या लढाईच्या अनुषंगाने त्या कुटुंबाशी काय संवाद साधला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमकं आज राहुल गांधींचा फोन आला होता. काय काय तुमचं बोलणं झालं आणि काय त्यांनी विचारणा केली? त्यांनी परिवाराची पीडित कुटुंब म्हणजे आमची हे केली, ते म्हणले आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि त्यांनी पुढे जी कारवाई करणार त्यासाठीच आपण त्याच्यासाठी त्यांची जी मदत लागेल ते देतो असे म्हणले. पूर्णपणे आम्ही तुमच्यासोबत आहेत असे म्हणले ते. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. हां, पण त्याचबरोबर लोनच्या संदर्भात पण सांगितलं होतं. नेमकं कशासाठी लोन घेतलं होतं आणि कोणतं लोन आहे, जे कर्ज कोणतं कर्ज आहे? ते MBBS शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज होतं, त्याबद्दल ते बोलत होते. काय नेमकं आश्वासन दिलं त्यांनी? ते म्हणले की आम्ही देतो त्याच्याबद्दल. काँग्रेस पक्ष म्हणजे युवा काँग्रेस कोणते होते ते म्हणले आम्ही त्याची पूर्णपणे हे करतो, जिम्मेदारी घेतो. कोणत्या बँकेचं कर्ज घेतलेलं होतं आणि ते आता फेडण्याच्या अनुषंगाने काय झालेलं होतं आणि आता किती नेमकं बाकी आहे? त्या बाकीचं वगैरे आम्हाला काय माहीत नाही. जेव्हा वगैरे स्टेटमेंट वगैरे येतील तेव्हा कळून जाईल ते. अच्छा सध्या म्हणजे आम्हाला पण माहीत नाही पूर्णपणे. अच्छा, कितीला घेतलेलं होतं कर्ज सगळं? ते मला माहीत नाही, तेव्हा का मी लहान होतो कारण त्यावेळेस. अच्छा. आणि तुम्हाला देखील ते बोलले, तुमच्या सुद्धा संवाद साधला. नेमका काय शब्द दिला त्यांनी? त्याने सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि सगळ्या जनतेला आमचं सुद्धा तेवढीच विनंती की सगळ्या जनतेने मिळून माझ्या मुलीला न्याय द्यावा आणि सगळ्यांनी आपण जर हे केलं तर न्याय मिळेल. आज 5-6 दिवस झाले पोलिसाची तपासी यंत्रणा तपास करते. त्याच्यावर तुम्हाला समाधान आहे का? पोलीस काय करते असं वाटतंय तुम्हाला? पोलिसाचं आम्हाला काही हेच नाही, काही मिळत नाही आम्हाला, काही कळतच नाही त्यातलं तर काय. आता राज्य सरकार असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री, त्या गृहमंत्री यांच्याकडं काय मागणं असेल आणि जो तपास चाललेला आहे तो कशा पद्धतीने चालला आहे आणि खरंच तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का? आता सध्या काय समाधानीला काय आम्हाला काय आमच्याकडं कुठल्या गोष्टीचं त्यातलं हेच नाही तर काय समाधान, काहीच नाही ना तिथलं आम्हाला. आता मागणी काय असणार आहे? मागणी फक्त एकच मागणी की आमच्या मुलीला न्याय मिळावा आणि त्या आरोपीला शिक्षा व्हावा, फाशीची शिक्षा व्हावा, एवढंच आम्हाला, दुसरं काही नको. आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे. भैया, जो PM रिपोर्ट आहे तो देखील समोर आलेला आहे, त्याच्याबद्दल कुटुंबाचं काय म्हणणं आहे? तो आमच्यापर्यंत अद्यापही पोहोचला नाही आहे. त्याच्यामुळे जे आम्हाला कळते ते मीडियामधून कळते. जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा माझे मोठे भाऊ डॉक्टर वगैरे ते त्याच्यावर बघतील आणि ते म्हणजे आम्हाला कळेल की काय नेमकं आहे त्याच्यात. आम्हाला पूर्णपणे त्याच्या म्हणजे अजून कॉपी वगैरे भेटली नाही आहे. अच्छा. पण काका, संपूर्ण महाराष्ट्रातले लोक देखील न्याय मिळावा या अनुषंगाने तुमच्या कुटुंबासोबत आहेत. या सगळ्या लोकांचा सगळा जर हे पाहिला तर राज्य सरकार असेल, शासन असेल, यानं नेमकं करणं काय गरजेचं? का आता ज्या पद्धतीने आता मंत्री येत आहेत, लोक येत आहेत, भेटत आहेत, पण खरंच ही जी न्यायाच्या दृष्टिकोनातून जी भूमिका आहे त्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे असं वाटतंय? ते आम्हाला काय कळत नाही ना. त्यात आम्हाला ही जनता समजा सगळे लोक येतात, भेटतात, आमचं संतोलन करतात, पण ते नेमकं तिकडं काय आहे ते सरकार काय करते ते आम्हाला माहीतच नाही ना. रुपाली चाकणकरांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी जे बोललं त्याच्यावरती काय म्हणणं? त्याच्यावर आता ते आम्हाला कळत नाही ना, काही कळतच नाही ना. आता ते बोलले, आरोप घेतला जणू काही, पण ते आता बघ आमच्या चारित्र्यावर काही असं शितुडे उडू नका, जे खरं न्याय ते द्या, काहीतरी वेगळंच बोलू नका, एवढीच आमची विनंती. खरा न्याय मिळाला पाहिजे, खरा न्याय द्या, उगाच चारित्र्यावर शितुडे उडू नका, न्याय पाहिजे आम्हाला. उगा कुठेतरी आरोपीला वाचवण्यासाठी हां, आरोपीला वाचवण्यासाठी किंवा असल्या गोष्टीत उगाच वेगळं वळण देऊन जनतेला आम्हासारख्या अडाणी माणसाकडून खरं खोटं बोलून घेऊन असं हे करू नका, विनंती माझी तुम्हाला. दादा, तुझं काय म्हणणं असेल? कशाबद्दल? त्या रुपाली चाकणकर असतील, त्याचबरोबर राज्य सरकार जे तपास करत आहे किंवा ज्या पद्धतीने या गोष्टी समोर येतात त्याच्यावर तुम्ही समाधानी कुटुंब म्हणून? नाही, यावर तर आम्ही बिलकुल समाधान नाही. कारण की जे त्यांना भेटतं त्या पीडित कुटुंबाला भेटत नाही आहे. म्हणजे ते जे बघतात ते आम्हाला दाखवण्याअगोदर असं म्हणजे ते त्यांना भेटले का नाही हे पण हे नाही आहे. ते कशाच्या आधारावर बोलतात ते पण म्हणजे माहीत नाही आहे. म्हणजे रुपाली चाकणकर बोलतात ते कुठेतरी आरोपीला वाचवण्यासाठी बोलतात असं वाटतं? हां, बिलकुल. काय सांगणं असेल त्यांना? की त्यांनी दोन्ही बाजूची पूर्णपणे पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकार म्हणजे स्टेटमेंट वगैरे देऊ नयेत. ते म्हणजे त्यांनी अगोदर महिला आयोगाच्या नात्याने इथं यायला पाहिजे होतं, पण त्या नाहीत आल्या. तिथंच प्रेस कॉन्फरन्स केली आणि काही जे बोलले आहेत ते
आपण पाहतोय एकंदरीत या कुटुंबाची जी मागणी आहे, रुपाली चाकणकर यांनी घेतलेली पत्रकार परिषद असेल, त्याचबरोबर राज्य सरकार आणि ज्या तपासी यंत्रणा आहेत त्या संदर्भामध्ये जे काही तपासाचं सुरू आहे त्या संदर्भात कुटुंबाला देखील सांगितलं जात नाही आणि त्यांना म्हणजे जे पत्रकार परिषद घेऊन बोलतात त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं, खरं खोटं काय याचा देखील विचार न करता जर तुम्ही बोलणार असाल तर हे चुकीचं आहे. अगोदर या पीडित कुटुंबाची देखील जी बाजू आहे ती देखील ऐकून घ्यायला पाहिजे होती आणि त्यानंतर बोलायला पाहिजे होतं. अशा पद्धतीने देखील वक्तव्य केलेले. तर राज्य सरकारच्या वतीनं जो तपास चालू आहे, म्हणजे जो तपासी यंत्रणाचा तपास चालू आहे त्याच्यावरती देखील असमाधानी असल्याचं मत या पीडित कुटुंबाने व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.